500 किलोमीटरवर दूर असलेल्या एखाद्या मित्राला पटकन गुड मॉर्निंग करण्यात आम्हाला धन्यता वाटते, पण घरातल्या आईचं तोंड आपण बघायला तयार नाही. ही परिस्थिती आहे. संतांचे उत्सव हे सगळे सोहळे कशासाठी मंडळी? त्याला जे आवडतं ते आम्हाला त्याला द्यावं लागेल. मुळात त्याला काय आवडतं हे जाणून घ्यायचं असेल तर तो कसा आहे हे जाणून घ्यावं लागेल. परमात्मा कसा आहे? गणपती उत्सव कशासाठी आहे? फुटीफुटींचे देखाव्याची स्पर्धा सुरू झाली ना. 11 फूट गणपती, आमचा मंडळाचा 15 फूट गणपती, आमच्या मंडळाचा 51 फुटाचा गणपती. बापरे, पुण्यामध्ये मोठी स्पर्धा चालू असते. तरी यंदा कौतुकाची बाब आहे, 75% गणपती मंडळांनी बराचसा निधी गोळा केलेला हा पूरग्रस्तांसाठी दिलाय. ही भगवंताची कृपाच म्हणायला हरकत नाही. भगवंताची कृपा म्हणायला हरकत नाही. बरं, या फुटीफुटींमध्ये मंडळामध्ये या स्पर्धेमध्ये मंडळात फूट पडते आणि झालंय असं की नाथांनी फार सुंदर त्याच्यावर विडंबन केलं. नाथ म्हणाले, सध्या समाजाला वेळ लागला. आमच्या नाथ महाराजांनी एक भारूड लिहिलं आणि त्याला बाहुलं असं नाव दिलं. का? कारण लोकांनी भगवंताच्या मूर्तीचं बाहुलं करून टाकलंय म्हणाले. बघा ना तुम्ही, देखावा मोठा, गणपतीची मूर्ती कुठेतरी कोपऱ्यात असते, ती दिसतही नाही. कार्यकर्त्यांना सुद्धा आरती धड पाठ नसते. अरे बाबा, गणपतीची आरती करतोयस ना, डोक्याला टोपी घाल असं म्हटलं तर राग येतो. कशाला? घरामध्ये आलेला एखादा पाहुणा आमच्या घरातला, आम्ही त्याच्या समोर कसेही जर बसलो तर तो संस्कार समजला जात नाही. त्याच्या समोर आपण छान जातो, छान वागतो, नाही का? मुलाबाळांना एरवी वागतात तर आपण सांगतो नीट वागायचं, पाहुणे येणार आहेत. हे जसं त्याला आम्ही दंडक घालतो. म्हणाले, हा एवढा मोठा पाहुणा 10 दिवसासाठी आमच्याकडे येणार आहे, पण त्याचं स्वागत करायचंय तर उघड्या डोक्याने त्याच्या समोर जाऊ नको रे बाबा. घरातल्या मुलीला सांगितलं, बाई बाई हिंदू धर्म आहे ना, कपाळाला एखादी टिकली लाव, हातात एखादी बांगडी घाल, तर राग येतो. ही परिस्थिती आहे बरं, अजिबात माझ्या पदार्थ नाहीये, अजिबात नाही. आणि मग कीर्तनाला सुद्धा जायचं म्हटलं तर आई वडीलच मुलांना म्हणतात, कार्टून लावून देतो टीव्हीवर, कार्टून बघत बस. आम्ही कीर्तनाला जातो, बघणार कार्टून, टीव्हीवर कार्टून, 2-2 कार्टून समोरासमोर. आणि होता असं, मग त्या पोराला विचारलं ना, तुला भीम माहितीये का रे? भीम, ते कॉन्व्हेंटचं पोरगं असतं, ते म्हणतं हा माहितीये की. मला वाटलं छान आता भीमाच्या गोष्टी सांगतील, त्याला छान माहितीये भीम आपला महाभारतातला. तो म्हणतो नाही, छोटा भीम, त्याला तो भीम माहिती. मग ती चुटकू काय ती, हे सगळे त्यातले पात्र त्यांच्या पाठ असतात मंडळी. माझ्या गुरुजींचं फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात की लेकरांना कीर्तनाला आणा मंडळी, इथं येऊन झोपली तरी चालतील बरं का. मला आज गर्दी कमी आहे कीर्तनाला असं का वाटतं माहिती नाही, पण नेहमीपेक्षा आपली थोडीशी संख्या आज कमी आहे. लहान मुलं कीर्तनाला असली पाहिजे, कारण घरामध्ये जे बघतील, जागेपणी जे बघतील ते वाईट असेल बरं का, आणि इथे झोपेत जे ऐकतील ते चांगलं ऐकतील. हा कीर्तनाचा प्रताप आहे, हा कीर्तनाचा महिमा आहे. कारण कीर्तनामध्ये परमेश्वर असतोच असतो मंडळी. भगवंतांनी पत्ता दिलाय त्याचा, कीर्तनामध्ये तो आहे. मग त्याचा गुण स्वरूप आम्हाला आकळून घ्यायचा असेल तर तो कसा आहे मंडळी? तो कसा आहे? गणपतीचा उत्सव करायचा आहे म्हटल्यानंतर ती मूर्ती कशी आहे मुळात समजून घ्यावी लागेल. आज आम्ही गणपतींना दुर्वा वाहतो, जास्वंदीची फुलं त्याला आवडतात म्हणून त्याला देतो. काही मंडळांमध्ये मी बघितलंय अक्षरशः म्हणजे गणपतीच्या सोंडेत जास्वंदीची फुलं घालणारी पोरं आहेत. पूजा कशी करावी, यथोपचार पूजा आमच्याकडून घडते की नाही आम्हाला कळत नाही दुर्दैवाने. नशीब कानात कोणी उदबत्त्या घालत नाही, पण ती मूर्ती नेमकी काय आहे करायचं असेल तर नाथ महाराज म्हणतात लोकांना वेळ लागलाय अक्षरशः. अर्थात मूर्ती पूजा करू नका असं नाथ महाराज अजिबात म्हणाले नाही, पण आज परिस्थिती अशी झाली आहे की लोकांनी त्या मूर्तीचं बाहुलं केलंय. का बाहुलं का म्हटले ना? त्या भारुडाला बाहुलं असं नाव दिलं. म्हणाले बाहुलं का? कारण बाहुल्या खेळण्याचं एक ठराविक वय असतं. 5 वर्षापर्यंत आमची मुलं बाहुली सोबत खेळतात, बाहुला बाहुलीचं लग्न लावतात. 6 वर्षापर्यंत, फार तर 7 वर्षापर्यंत, 8 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर पुढे 20, 22, 25 वर्षाचं वय झालं की बाहुल्या बदलतात. मग त्या ज्या बाहुल्या होत्या लहानपणीच्या जागे आहेत ना, सगळे जागे आहेत ना, कीर्तना असे ना. मग म्हणाले त्या बाहुल्या कुठेतरी अडगळीच्या कोपऱ्यात पडतात, त्या बाहुल्या तुटून जातात, कुठेतरी अडगळीत पडतात. तसं म्हणाले समाजाने भगवंताच्या मूर्तीचं बाहुलं केलं.
शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, हो शिळा तांब्याचे, शिळा तांब्याचे, शिळा तांब्याचे, शिळा तांब्याचे केले बाहुले. पाट मांडोनी परी बाई सबरे, पाट मांडोनी परी बाई सबरे, पाट मांडोनी परी बाई सबरे. गंधाक्षता झाकोळीने, गंधाक्षता झाकोळीने, गंधाक्षता झाकोळीने. मना येईले, मना येईले, मना येईले, मना येईले, मना येईले नाव ठेविले. मना येईले नाव ठेविले. या जनासी लागले वेड लागले, वेड लागले, वेड. या जनासी लागले वेड लागले, वेड लागले, वेड. शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले. म्हणाले मूर्ती धातूची असते, शिळेची असते, तांब्याची असते. बाहुलं करून टाकलं आज समाजाने. मग आम्हाला खरी मूर्ती पूजा काय आहे, खरा भगवंत कसा आहे समजावा लागेल. तुकोबरायांनी अभंग लिहिला. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची रूपा माय बापा. तो ओंकार स्वरूप असलेला गणपती कसा आहे, अंतरीची घेतो गोडी ना. प्रसूतच्या अभंगामध्ये महाराज म्हणाले आमच्या अंतःकरणातली गोडी तो घेणार आहे. त्याला काय आवडतं तो ते घेणार आहे. मग त्याला ते द्यावं लागेल. तो कसा आहे आम्हाला समजून घ्यावा लागेल. मंडळी, गणेशाची आदर्श मूर्ती ही शास्त्रानुसार स्थिर मांडी घातलेली आहे बरं का. आसन स्थिर आहे. आमचा इथला गणपती छान सिंहासनावर आरामात बसलाय. पण गणपतीची मूर्ती ही आसन मांडी, स्थिर मांडी. आता गणपतीचा जन्म आणि त्या जन्माच्या अवतार कथा बऱ्याच आहेत. गणेश पुराणामध्ये 24 गणपतीचे अवतार कथा, त्या कथांचं वर्णन आले. पण ही जी गणेश चतुर्थी आहे ती भाद्रपदातली. सिंधुरासुराला महोत्कट, सिंधुरासुराला मारल्यामुळे तो गणपती सिद्धिविनायक या नावाने ओळखला गेलेला या भाद्रपदातला सिद्धिविनायक. आणि आपण जी माघातली गणेश चतुर्थी करतो ना साजरी, तो देवांतक नरांतक राक्षसांचा वध केल्यामुळे महोत्कट असं त्या विनायकाचं, त्या गणपतीचं नाव आहे. अशा 24 अवतार कथा आहे गणपतीच्या गणेश पुराणामध्ये. मग ही जी गणपतीची मूर्ती आहे ही गणपती देवता आहे. जन्म कसा झाला, आमच्याकडे आध्यात्मिक पौराणिक कथा सांगितली जाते. काय झालं, पार्वती माता स्नानाला गेली, नंदी महाराजांना दाराशी उभं केलं पहाऱ्यासाठी. शंकर भगवंत आले आणि अडवल्याबरोबर संतापले. काय करत होत्या पार्वती माता, स्नान करत होत्या. व्रत सुरू होतं आणि एका मातीची ती गणपतीची मूर्ती बनवली. मला असं कोणीतरी हवंय की माझ्या सगळ्या आज्ञांचं तो पालन करेल. गणेशाची मूर्ती बनवली आणि गणपतीला सांगितलं की माझं व्रत संपेपर्यंत तू दाराशी उभा राहा. आज्ञा केली गणपतीरायांना. ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. कोण सांगतं, पार्वतीने अंगाच्या मलापासून गणपतीची मूर्ती तयार केली. हे असं काही सांगायला लागलं की आमची कॉलेजची पिढी थोडीशी नाराज होते बरं का. म्हणतात आमचं लॉजिक सुरू झालं की तुमचं मॅजिक बंद होतं. हे पटण्यासारखंच नाही. म्हणाले जैविक दृष्ट्या किंवा बायोलॉजिकली जीवशास्त्रीय दृष्ट्या असा अवतार शक्यच नाही म्हणाले गणपतीचा. पण मुळात ही कथा आध्यात्मिक आहे, याचा अर्थ आध्यात्मिक आहे मंडळी. पार्वती हे बुद्धीचं स्वरूप आहे. बुद्धीला साक्षात्काराची इच्छा झाली म्हणून गणेश देवतेचा जन्म झालाय मंडळी. या प्रसंगामध्ये ती गणपती देवता नक्की कशी आहे, स्थिर आसन घातलेला गणेश आहे, स्थिर मांडी. लक्षात घ्या, त्याचंच आसन स्थिर राहू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे.
त्याच्यातनं आम्ही बोध काय घ्यायचंय, त्याचंच आसन स्थिर राहू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे. आमचं ऐका तसं, आम्ही कीर्तनाला बसल्या बसल्या 2 तासात आसनांचे बरेचसे प्रकार करून बसतो. पण म्हणाले गणेश स्थिर आसनावर बसलाय कारण मनाची एकाग्रता आहे, स्थिर बुद्धी